फक्त बघू नका की हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत म्हणजे हे विक्री करणं ही काहीतरी काम असणार, तर हे वरवरचं विजन झालं. सेम थिंग याच्यासारखं डीपली गेलं तर हे विकायचंच नाहीये, कुठेही प्रॉडक्ट विकायचे नाहीये, पण कन्सेप्ट समजून घ्यायचा. जो डीप मध्ये गेला तर लक्षात येणार आहे की नक्की कन्सेप्ट काय आहे. तर ह्या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत ते सर्व प्रॉडक्ट्स 2007 पासून कंपनी मार्केटमध्ये आली आणि 2009 ला आपल्याला WHO सर्टिफिकेट मिळालेलं आहे. रिसेंटली आता हलाल सर्टिफिकेट मिळालेलं आहे. ISO, GMP, GPP असे जवळजवळ 8 प्रकारचे सर्टिफिकेट्स आहेत. आणि प्रॉडक्ट जे आहेत ते होम केअर पासून ते 5 कॅटेगरी केलेले आहेत. होम केअर, पर्सनल केअर, नंतर ऍग्रिकल्चर, व्हेटरनरी आणि हेल्थ केअर. तर ह्या 5 कॅटेगरीमध्ये कंपनीचे ज्या प्रॉडक्टला 16-17 प्रकारचे अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. हे ओनर आहेत कंपनीचे डॉक्टर अशोक भाटिया. पंजाबला त्यांचं हेड ऑफिस आहे लुधियानाला. आणि यंगेस्ट MD त्यांचा मुलगाच आहे सत्यन भाटिया, की जे आता पूर्णपणे मॅनेजमेंट त्यांच्याच हातात आहे. आणि म्हणजे फॅमिली बिझनेस आहे थोडक्यात. आणि प्रॉडक्ट जे आहेत ते सर्व 5 कॅटेगरी मधले न बघता आपण होम केअर किंवा पर्सनल केअर या स्वतः वापरून त्याचा अनुभव घेऊ शकतो की वस्तू काय आहे. पण फोकस करायचा आहे तो म्हणजे हेल्थ केअर प्रॉडक्ट वरती, कारण कंपनीचं अजून एक आपल्याला समाधानाबरोबरच अजून एक मिळतं की हेल्थ आणि वेल्थ असा प्लॅन आहे. ते हेल्थ तर सगळ्यांना गरजेचे आहे. तर ह्याच्यात पहिलं तुम्ही या कंपनीचे प्रॉडक्ट जेव्हा यूज करणार तेव्हा तुम्हाला हेल्थ चांगली मिळणार आहे आणि त्यातून मिळणारी वेल्थ आहे ती कशी मिळवायची ते आपण बघणार आहे. तर हेल्थ प्रॉडक्टचे थोडंसं नॉलेज आपण घेऊया की हा पहिलाच प्रॉडक्ट आहे ॲलोवेरा ज्यूस. तर कंपनी आयुर्वेदिक असल्यामुळे आयुर्वेदाचं म्हणणं हे आहे की कुठलाही आजार हा कुणालाही जन्मता नसतो. काहीतरी खाण्यापिण्यात गडबड झाल्यानंतर किंवा आपल्या आहार विहार पूर्ण लाईफस्टाईल वरती आजारांचं निमंत्रण असतं. बघा बीपीचा त्रास, जो माणूस जास्त चिडचिड असतो, स्ट्रेस घेतो, कामात गडबड असते, त्या माणसाला लवकर गोळी चालू होते. बाकी नॉर्मल लाईफ जगणाऱ्याला कधी बीपीची गोळी चालू होत नाही. शुगर तेच प्रॉब्लेम. म्हणजे हे आजार आपण आपल्या आहार विहारातून निर्माण करतो. तर तिथे पहिलं क्लिनिंग होणं गरजेचं आहे की जे काय कळत न कळत चुकीचं खाल्लं जाते तर ते आतड्यांमध्ये साठून राहतं. आणि चुकीचं म्हणजे कसं की आपण चांगलंच खातोय पण आता बनतेच अशा पद्धतीने की आपण त्याला स्वच्छ नाही करू शकत. जसं की फळं, भाज्या आपण एक निरोगी राहण्यासाठी खातो, पण त्यात जर केमिकल भरपूर यूज करून आलेल्या मार्केटमध्ये आहे तर आपल्याकडे पर्याय नाहीये दुसरा. आणि हवा, अन्न, पाणी या तीनही गोष्टी सुद्धा तेवढ्याच प्रदूषित आहेत. आपल्या हातात त्या स्वच्छ करणं कधीच नव्हतं, पण आज निसर्गाने ते स्वतः करून घेतलं. आणि आतापर्यंत आम्ही हे सांगत होतो की हे पॉसिबलच नाहीये. एवढं वाढलेलं आहे, केमिकल युक्त वातावरण एवढं झालेलं आहे की आपण ह्याला कधीही स्वच्छ नाही करू शकत. पण शेवटी निसर्गानेच कुठेतरी आपल्याला लिमिट घातली. लिमिट घालून दिली. जर असा आजार आला नसता आणि आपण जर घाबरलो नसतो तर आज गाड्या किती दिसल्या असतात रोडवरती. पण आज कुठेतरी लिमिट बसली आणि स्वच्छ एकदम लखलखीत असं सगळं वातावरण झालं. तर ते आज स्वच्छ झालं, त्याचा सुद्धा आपल्याला आणि आपल्या येणाऱ्या पिढीला खूप चांगला फायदा होणार आहे की या शुद्ध हवेचा. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला मात्र ही जी आपली पिढी जे ह्या 50 वर्षाची त्यांनी भरपूर फेस केलं हेल्थ इश्यू. तर ह्या कंपनीचं त्याच्यात ज्यांनी माहिती घेतली त्यांना मात्र खूप बेनिफिट झाला. कारण ॲलोवेराने पोट साफ होण्याचं काम होतं. गोमूत्र, तुलसी, ॲलोवेरा हे आपण क्लिनिंगसाठी देतो की जेणेकरून ही प्रत्येकाची गरज आहे. वरून जशी आपण रोज आंघोळ करतो पण पोट जर नाही साफ झालं तर आपल्याला फ्रेश वाटतं का? म्हणजे ज्या दिवशी पोट साफ होणार त्या दिवशी फ्रेश वाटणार. म्हणजे शरीराला खरी गरज आहे ती आतून आंघोळीची, आणि ती तर आपली होत नाही कारण पुन्हा खाण्यापिण्यात गडबड. की पूर्वी कुणीही रोज चहा बिस्किट वगैरे प्रकार नव्हता, पण आता सगळ्यांच्या घरोघरी तो प्रकार झालेला आहे. त्याच्यामुळे आता काय होते की जसं बिस्किट बराच वेळ तोंडात राहतं, आपण चूळ भरतो, पाणी पितो, तेव्हा कुठं ते धुवून जातं. तेच जर बिस्किट आतड्यांना इथून खाली पण चिकटत जाते, मग तिथे कुठला ब्रश आपण वापरतो क्लिनिंगसाठी? बिस्किट शिळा प्रकारच आहे, ताजा प्रकार नाही. 4-6 महिन्यापूर्वी ते बनवले शिळा पदार्थ, आणि तो चिकट असतो, खूप चिकट, म्हणजे अगदी आतड्यांना चिकटून राहतो. तर जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं तर शॉक बसला की ते किती दिवस राहतात पोटामध्ये? 4 ते 6 महिने आतड्यांना चिकटून सडलेल्या अवस्थेत. त्याच्यामुळे आपल्याला आंबट ढेकर येणं, ऍसिडिटी होणं हे जे प्रकार असतात. तरी बरेच जण म्हणतात की आम्ही भाज्या फ्रेश खातोय, फळं खातो, पण तरी सुद्धा ऍसिडिटी का होते? तर खाल्लेलं स्वच्छच असतं, पण जी पूर्वीची घाण साठलेली त्याला ते चिकटलं की ते दोन्ही मिक्स होऊन पुन्हा लगेचच ते खराब होणार. तर ह्या पद्धतीने क्लिनिंग होणं गरजेचं आहे. तर हा ॲलोवेरा जो आहे तो हा ब्रशचं काम करतो.
कारण बार्बेंडिसिस मिलर नावाची वनस्पती की ज्याच्यामध्ये लिग्निन आणि सॅपोलिन 2 घटक आहेत. लिग्निन जो आहे तो चिकटलेली घाण जी सहजासहजी पाण्याने निघत नाही ती ड्रिल करायचं काम करतो आणि सॅपोलिन वाहून न्यायचं काम करतो. त्यामुळे ॲलोवेरा हा कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 21 दिवस कंटिन्यू घ्यायचा आहे सकाळ संध्याकाळ. तर पूर्णपणे तो पूर्ण आतड्यांची साफसफाई करणार. हा दुसरा प्रॉडक्ट आहे आपला तुळशी. तुळशी तर पूर्ण म्हणजे अगदी हेल्दी राहण्यासाठी जर काही आजार नसेल तर रेग्युलर फक्त 10 ते 11 थेंब घ्यायचे. पूर्णपणे तुम्हाला कुठलाही त्रास राहणार नाही कारण इम्युनिटी चांगली राहते. सध्या तर आपण बघतो की इम्युनिटीचीच गरज आहे. तरी आम्ही 13 वर्षापासून कंपनी सांगते, आम्ही सुद्धा 4 ते 5 वर्षापासून सांगतोय की निरोगी राहण्यासाठी तुलसी प्या. बरेच जण विचारतात की किती दिवस प्यायचं, तर आम्ही सांगतो जेवढे दिवस जिवंत आहात ना तोपर्यंत प्यायचं. कारण घाण रोजचीच बाहेरून जाणार आहे, टॉक्झिन बॉडीत जाणार आहे. तर डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी तुळशी रेग्युलरच पाहिजे. तर ह्या तुळशीचे जर बघितले तर बऱ्याच आजारांवरती ॲज अँटीबायोटिक ती गरजेचीच आहे. प्रत्येक मेडिसिन बरोबर तुळशी कंपल्सरी. आणि जर काहीच आजार नसेल तर निरोगी राहण्यासाठी घ्यायची. नंतर हे बेरी, व्हिटॅमिन सी आणि ऑक्सिजनने भरपूर. तर आतापर्यंत आपण हे कोणाला देत होतो, जे अस्थमाचे पेशंट आहेत, श्वासाशी रिलेटेड दमा, त्यांच्यासाठी हे संजीवनी, त्याचं दुसरं नाव आहे संजीवनी. कारण त्याच्यात ऑक्सिजन भरपूर आहे, म्हणजे आपला जीवनावश्यक घटक तो त्याच्यात भरपूर आहे, त्याच्यामुळे त्याला दुसरं नाव आहे संजीवनी. हा, त्यांचा तर रिझल्ट असा आहे की पहिला त्यांचा तो स्प्रे बंद होतो, तो काय घेतात ना ते बंद होतं. तिथून पुढे हळूहळू त्यांचे मेडिसिन पूर्णपणे बंद होतात. याचा रिझल्ट खूप सुंदर आहे. पण आता या कोरोनाच्या पिरियडमध्ये व्हिटॅमिन सी ची गरज सांगितली, तर आपला कॉम्बो असा आहे की तुलसी, हळदी, हे व्हिटॅमिन सी साठी हिमालयन बेरी आणि मल्टीव्हिटॅमिनची गोळी, या 4 वरती बिनधास्त तुमचा कोरोना झालेला सुद्धा क्लिअर होईल. पण आपण सांगतो की व्हायच्या आधीच घ्या, जेणेकरून पुढे जाऊन तो प्रॉब्लेम येणार नाही. आणि आल्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांना आता व्हॉट्सअपवरती ऐकले असतील की काय ट्रीटमेंट देतात. सेम ट्रीटमेंट आहे की वाफ घ्या, गरम पाणी प्या, हळदी तुळसी घ्या. शेवटी आयुर्वेदच तिथे ठरलेले की आयुर्वेदामुळेच तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. तर हे सुद्धा आहे जीवनशक्ती, जे खूप आजारातून नुकतेच उठले त्यांच्यासाठी एक एनर्जी ड्रिंक आहे. शिवाय 11 वर्षाच्या पुढच्या मुलांना एक हेल्थ टॉनिक, हाईट वाढीसाठी म्हणा किंवा स्मरणशक्ती वाढीसाठी, हे खूप गरजेचं आहे. नंतर हाडांचे आजार असतील तर 11च्या पुढच्या मुलांसाठी जीवनशक्ती. हा, तर झोप वगैरे येत नाही, मुलांना अभ्यास करताना एकदम फ्रेश वाटतं. आणि बुद्धिवर्धक आहे, त्याच्यात जे खुराक आहे ते पूर्णपणे बुद्धिवर्धक आहे. नंतर हे नोनी ज्यूस, ज्यांना हाडाशी रिलेटेड आजार आहेत त्यांच्यासाठी इन्स्टंट रक्तप्रवाह वाढतो चांगला. त्याच्यामुळे ज्यांना अगदी चालायला येत नाही, गुडघे, हा, त्यांच्यासाठी. नंतर हे सुद्धा गोमूत्र, सेम तुळशी सारखा प्रॉडक्ट आहे. जसे आपल्याला माहिती आहे तुळशी 200 हजारांवरती चालते, तसे गोमूत्र सुद्धा 200 हजारांवरती चालतं. आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की गोमूत्र फायद्याचं असतं, पण कधीही कोणी पितच नाही. म्हणजे पिण्याचं पूर्वी होते, आता हा. तर ह्याने पूर्णपणे म्हणजे पोटाचं क्लिनिंगचं काम खूप चांगल्या पद्धतीने. लहान मुलांना सुद्धा अगदी 5 ml जर दिलं तर जंतू राहणार नाही पोटामध्ये. नंतर ज्यांना स्किनशी रिलेटेड आजार आहे त्यांच्यासाठी तर हे खूप गरजेचं आहे. टीबी, कॅन्सर, त्यांच्यासाठी, टीबीच्या लोकांसाठी तर हे अगदी ते शोधत येतात, कारण गिरगाईचं गोमूत्र आपल्याकडे जे आहे ते. कारण गोमूत्रात सुद्धा पुन्हा प्रकार आहे की कुठलं गोमूत्र आपल्याला फायद्याचे. तर आता आपल्याकडे ज्या गायी आहेत त्यांचा काही उपयोग नाही, कारण त्या सुद्धा त्याच हवेत वातावरणात राहतात. आपण जे खातोय तेच त्या पण खातायत, तर तिथे नाही. थोडंसं आयुर्वेदिक औषधी जास्त गुण असलेलं हे गिरगाईचं गोमूत्र आहे. आणि ते सुद्धा प्रोसेस केलेले की जे गरज आपल्याला ज्या घटकांची नाही ते काढून टाकलेले. शिवाय वास येतो म्हणून आपण पिऊ शकत नाही, तर त्याचा तोही प्रॉब्लेम त्यांनी. पण एवढा करून सुद्धा डॉक्टर कधी आपल्याला गॅरंटी देतात की एवढं केल्यानंतर आता पुढे कधी प्रॉब्लेम होणार नाही, कधीच नाही. उलट त्यांना सांगतात की ह्या गोळ्या तुमच्या रक्त पातळ होण्याचा कंटिन्यू चालू ठेवा, नाहीतर पुढे काय प्रॉब्लेम झाला तर जबाबदार तुम्ही. हे आणि तशा पद्धतीचं कोलेस्ट्रॉल तुमची वेगळं होतं. हे दाखवण्यासाठी आपण ही थर्माकोल वापरतो, कारण हे मटेरियल आता वापरात आहे का, प्लास्टिक किंवा थर्माकोल ह्या गोष्टी वापरत नाही. तर कारण कोणाला माहिती आहे याचं का वापरत नाही. हा, त्याचं कुठल्याही पद्धतीने ते विघटन होईल. जसं आपल्या बाकीचा कचरा आपण खत म्हणून पुन्हा पुन्हा वापरतो, याचं कुजणंच हा प्रकारच होत नसल्यामुळे खत बनण्याचा हे प्रश्नच येत नाही.
तर मग आता हे मटेरियल एवढं चिवट आहे, याची मॉलिक्युलर डिझाईन चिवट आहे की ह्याला पाण्यात जर घालून नष्ट करायचं म्हटलं तर हा पाण्यात भिजत नाही. जमिनीत काढला 10-20 वर्षांनी जरी काढला तरी आहे असाच निघणार, प्लास्टिकची पिशवी म्हणा किंवा हे सुद्धा. आणि जर जाळून नष्ट करायचं म्हटलं तर हा बनतानाच पेट्रोकेमिकलच्या बाय प्रॉडक्ट आहे. त्याच्यामुळे जळल्यानंतर पेट्रोकेमिकलच आहे. हा, जळल्यानंतर ह्यातून पूर्णपणे जो धूर येणार तो सुद्धा पुन्हा केमिकल युक्त, म्हणजे आपल्याला पुन्हा त्याचा त्रास होणार. तर याला जाळूही शकत नाही, गाडूही शकत नाही किंवा पाण्यातूनही नष्ट करू शकत नाही, म्हणजे हा चिवट आहे. तर आपलं कोलेस्ट्रॉल सुद्धा तेवढंच चिवट आहे. तर दोघांची मॉलिक्युलर डिझाईन मिळती जुळती. आता कोलेस्ट्रॉल कसं विरघळतं हे तर नाही दाखवू शकत, पण हे आपण सेम तेवढंच चिवट असणार आपण हे वापरतोय की पाणी. किती घ्यायचं आपल्याला दिवसाचे 10 ते 11 थेंब. सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यातून 5 आणि रात्री झोपताना 5. त्याच्यात थोडंसं आता पाणी घेतलेलं, त्याच्यात दिवसभर जरी पाणी ठेवलं तरी काही फरक पडणार नाही. कारण आपण ह्याच्यात 1 वर्षभरापूर्वी साधारण गरम भाज्या पण खाल्लेल्या आहेत, पण कधी कोणाचं विरघळलं का की गरम भाजीने येतात हे झालं, काहीच होत नाही. तर ह्याच्यात मी 4 ते 5 थेंब टाकलेले. तर त्याने टाकता क्षणी स्वतःचं काम सुरू पण केलेलं आहे की हे कचरा खाण्याचं काम करते. तुलसी जी आहे ती कचरा खाण्याचं काम करते आणि दिवसभर आपल्याला एनर्जी पण देण्याचं काम करते, कारण ह्याच्यात सुद्धा ऑक्सिजन भरपूर आहे. तुळशीचं तर महत्व आपल्याला माहिती आहे, दारात आपण का लावतो की हवा, ऑक्सिजन युक्त हवा आपल्याला मिळावी, त्यामुळे आपण जास्तीत जास्त लावतो. तर तोच ह्याच्यात तर 5 प्रकारच्या वेगवेगळ्या तुळशी. तर सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहे ह्याच्यात वन तुळशी, की जी आपण दारात लावतो, कृष्ण तुळशी एक प्रकारची. आणि ती सुद्धा औषधी आहे, पण अजून वेगवेगळ्या प्रकारच्या 4 तुलसी घेऊन ह्याचा असा अर्क बनवलेला आहे की त्याच्यामुळे हे प्रत्येक आजाराचं औषध ठरले. तर या पद्धतीने आपण जर बघितलं तर तिने तिचं काम सुरू पण केलेलं आहे, दिसतही असेल लांबून थोडंफार. तर हे रोजचे फक्त किती 10 ते 11 थेंब आपल्याला घ्यायचे. तर आता ह्या तुळशीला आपण म्हणू शकतो का की ह्या ट्रीटमेंटला वेळ लागला, कारण बरेच जण आयुर्वेदिक घ्यायला कंटाळा करण्याचं अजून एक कारण की आयुर्वेदाला वेळ लागतो. पूर्वी लागतही होता, जेव्हा झाडपाल्याचं पावडर करण्यापासून काढे करण्यापर्यंत प्रक्रिया होती. पण आपल्याकडे जे आहे ते सगळे रेडी टू यूज आहे की ह्या पद्धतीने. आणि खूप स्लो म्हणताच येणार नाही, कारण एवढ्या वेळात आपण एखाद्या डॉक्टरकडे सुद्धा पोहोचू शकत नाही. तर ह्याने काय केलेले, पूर्णपणे कचरा विरघळवायचं काम चाललेलं. अजून 1-2 मिनिटांनी जर बघितलं तर तो पूर्णपणे ओपन असणार, छिद्र पूर्ण ओपन असणार, पूर्ण कचरा खाल्लेला असणार. तर ह्या पद्धतीने आपण जेव्हा रोज 5 ते 10 थेंब पिणार तर आपल्या सुद्धा शरीरातलं ब्लॉकेज जे असतील, बनायला लागले असतील, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, ते पूर्णपणे विरघळून नष्ट होणार. अतिरिक्त फॅट. हा, अतिरिक्त फॅट. तर कोणाच्या मनात जर काही शंका असेल की याला कसं होल पडलं तर ते आता बिनधास्त विचारा, कारण पहिल्यांदा काहीतरी शंका मनात येतेच. काय वाटलं? एकदम स्पष्टच आहे ना काय, कारण आपण ते वापरलेले. आपण त्याच्यामध्ये किमान मला वाटते म्हणजे जेवढे लग्नाचे कार्य किंवा वास्तुशांती असेल तेवढे आपण त्यात जेवण केलेले, खाल्लेले, वापरलेले. होल पडलं त्याच्याबद्दल काही डाऊट नाहीये, चांगली गोष्ट. नाही तर बऱ्याच जणांच्या मनात डाऊट येतात की हे ऍसिड तर नाहीये ना, होल कसं पडलं, किंवा जर याला होल पडते तर आम्ही रोज पिणार तर आमचं काय, असा काही प्रकार मनात असेल तर तो क्लिअर करा. कारण बरेचसे जण बघून मनात दुसरंच विचारायला सुरुवात होते की बापरे, हे असलं काय प्यायचं, मग हे जर रोज पिऊन असं काय झालं कुठे तर. हा, तर ते बोलून तर दाखवत नाहीत. मग त्यासाठी आम्ही एक सांगतो, ऍसिड असतं जिभेवर टाकू शकत नाही. दुसरी गोष्ट, हे नॅचरल आहे, आपलं शरीर सुद्धा नॅचरल आहे. नॅचरलला कधीच हार्म करणार नाही. तर ह्याच्यात तिने कुणावर काम केलेलं आहे, कचऱ्यावरती. स्ट्रॉंग कुणाला बनवलं, त्यात जे आपण थोडंसं पाणी घेतलं होतं त्या पाण्याला. आता पाणी न घेताच आपण तुलसी टाकली तर काही होणार नाही, म्हणजे पाणी आणि तुलसी मिळून हे काम करतात. मग आपण जेव्हा पितो तेव्हा आपल्या शरीराचा सुद्धा 70% भाग हा पाण्याचा आहे. त्याच्यामुळे तुलसी जेव्हा पोटात जाते तर ती प्रत्येक ऑर्गन पर्यंत आपण फिरून साफसफाईचं काम करते. त्याच्यामुळे आपण सगळ्यांना सांगतो की हे पिल्यानंतर अर्धा-पाऊण तास चहा वगैरे लगेच घेऊ नका, जेणेकरून सकाळी पूर्ण क्लिनिंगचं काम होऊन जाईल. अशा पद्धतीने हे एकदा आतडी साफ झाली की 100% आपल्याला तिथेच
80% आजार आपला बरा झालेला असतो, 20% नॉर्मल मग टॅबलेट वरती क्युअर होऊन जातो. तर हे झालं आपलं तुलसीचा. सेम पुन्हा आपल्याकडे जे खाण्यातून केमिकल जातात ते काढण्यासाठी आपण गोमूत्र किंवा ॲलोवेरा वापरतो. तर त्याचा एक डेमो बघूया. तर जन्मतः आपलं शरीर एवढं स्वच्छ असतं, हे आतड्यांचा भाग समजा की एवढा स्वच्छ असतो की जे अगदी लहान बाळाचं की जोपर्यंत आपण बाहेरच्या हवा पाणी काही घेत नाही किंवा हे सिप्लाडिन आहे, बिटाडिन येतं किंवा सिप्लाडिन येतं जखम साफ करण्याचं लांब दवाई लाल औषध. तर हे फक्त डॉक्टर जखम साफ करण्यासाठीच वापरतात, कधीही कुणाला पिण्यासाठी देत नाही. पण एक बाहेरून गेलेल्या केमिकलचा पार्ट दाखवण्यासाठी मी हे थोडंसं घेतलेलं. त्याच्यामुळे ऍसिडिटी सारखे आजार आपल्याला जाणवतात, काही खाल्लं तरी त्रास होतो. आता ह्याला पुन्हा साफ करायचं म्हटलं तर आपल्याकडे काय आहे का पद्धत की शरीर शुद्धी, आतून आतड्यांची साफसफाई, पंचकर्म. आणि ते सुद्धा 1 आणि 2 दिवसात होणारी गोष्ट नाही. शिवाय आपण रोज जर खाणं पिणं चालू असेल तर क्लिनिंग सुद्धा रोजच्या रोज होणं गरजेचं आहे. पंचकर्म तर रोज करू शकत नाही. तर हे जे आहे आपलं गोमूत्र ते डेलीचं क्लिनिंग आहे. याच्यात किती सकाळी अनुषपोटी आपल्याला 10 ते 15 ml घ्यायचे. तर काय फरक पडतो, तळाकडून त्याने साफसफाईला सुरुवात होते. त्या सेम पद्धतीने जेव्हा आपण पितो तर आतड्याच्या शेवटच्या टोकापासून, जे 9 मीटर लांबीचा आतडा आहे त्याच्या शेवटच्या टोकापासून हे पूर्णपणे क्लीन करण्याचं काम या पद्धतीने चालू राहतं. जे काही तुमचं केमिकल वगैरे खाण्यातून गेलं असेल त्याला पूर्णपणे अल्कलाईन करण्याचं काम करतं, कारण आपल्या कंपनी त्याला हायली अल्कलाईन बनवलेलं. काही डॉक्टर सजेस्ट करतात की अल्कलाईन वॉटर पिण्यात ठेवा. तर अल्कलाईनच्या मशीन सुद्धा आले, तर त्या मशीनची किमती जर बघितल्या तर 12-15 हजाराच्या क्रिकेटर वगैरे काय तेच पाणी पितात. हा, तर ते स्पेशल अल्कलाईन पाणी. तर हे आपल्याकडे गोमूत्र सुद्धा पूर्ण बॉडीचा पीएच मेंटेन करण्याचं काम करतो. हायली अल्कलाईन आहे, त्याच्यामुळे जर कोणाच्या खाण्यात पिण्यात खूप सगळ्या गोळ्या वगैरे गेल्या असतील तर त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे की 1 बॉटल 21 दिवस बिनधास्त वापरा. हे एकदा पिलं 24 तासाचं क्लिनिंग झालं, जरी पुन्हा तुम्ही बाहेर धुळीत मातीत हवेत गेला तरी त्याचं क्लिनिंगचं काम हे हळूहळू चालूच राहतं. म्हणजे एकदा सकाळी पिलेलं केव्हाही फायद्याचंच आहे. तर अशा आपल्याला जे प्रॉडक्ट आहे त्याचे वेगवेगळे, त्यामध्ये हिमालयन बेरीचा जो प्रॉडक्ट मी सांगितला ऑक्सिजन आणि व्हिटॅमिन सी, त्याच्यात तर एवढे मिनरल्स आहेत की बल्ब पेटतो. पाण्यात जर ते हे पाण्याचा ग्लास आहे त्याच्यात जर तुम्ही वायर टाकली बल्ब पेटवला तर पाण्याचा आणि लाईटचा काही संबंध आहे का, कधीच लागणार नाही. पण त्याच पाण्यात एक 5 ml जरी तुम्ही ते बेरी टाकली तर त्याच्यात लाईट पेटतो. युट्यूबला आपला डेमो पण आहे. तर त्याच्यात तेवढे भरपूर मिनरल्स आहेत, एनर्जेटिक आहे. ते पिल्यानंतर आपल्याला सुद्धा एकदम एनर्जी येते. संध्याकाळी 7 नंतर ते घ्यायचं पण नसतं, कारण झोप येणार नाही, एकदम असं उत्साही वाटणार तर काहीतरी काम केलं पाहिजे. एवढं ते सुंदर आहे हिमालयन बेरी. आणि हा युनिक प्रॉडक्ट आहे, म्हणजे मार्केटमध्ये हा कुठल्याही कंपनीचा तुम्हाला नोनी हजारो कंपन्यांची मिळतील. ॲलोवेरा वेगवेगळ्या कंपन्यांची मिळतील, तुलसी सुद्धा वेगवेगळ्या कंपन्यांची मिळतील, पण हिमालयन बेरी हा प्रॉडक्ट कुठल्याही कंपनीकडे नाही. तो एक आपल्या कंपनीचा युनिक प्रॉडक्ट आहे. त्याचं काय अजून कोणी त्याच्यात म्हणजे बनवलेलंच नाही. रामदेव बाबांचं सुद्धा त्याच्यावरती बोलणं आहे की सगळ्यात 1 नंबर प्रॉडक्ट तो आहे. आणि त्याचं जे फळ असतं ना ते बोरासारखे आंबट फळ आहे. ते फक्त हिमालयातच सिंधू नदीच्या किनारी मिळतात आणि ती सुद्धा वर्षातले काही ठराविक पिरियडच. त्या पिरियडमध्येच ती कंपनी आपली कलेक्ट करते आणि वर्षभरासाठी आपल्याला सिरप बनवून देते. तर मग ते मे बी काय असेल अडचणी माहित नाही, पण त्याच्यावरती अजून दुसऱ्या कंपन्यांनी कुणीही बनवलेला नाही किंवा कम्पेअर करायला सुद्धा दुसरा प्रॉडक्ट आपल्याकडे त्याच्यासाठी नाही. हा, तर ह्याच्यातनं सगळं आपले जे कॅटलॉग आहे याच्यात सगळं त्याचे डिटेल्स पण लिहिलेले आहेत की त्याच्यात काय काय आहे. तर असे जर क्लिनिंगचे प्रॉडक्ट सोडले तर त्यानंतर सप्लिमेंटरी 2 भागांवरती काम करतात आपले मेडिसिन. की पहिली गोष्ट क्लिनिंग, दुसरी गोष्ट आजार का आला, काहीतरी शरीराला कमी पडले, सप्लाय करा. मग प्रिकॉशन म्हणून जर ही औषधं खाल्ली तर खूप बेस्ट आहे की आजारच येणार नाही, कारण कंपनी जास्तीत जास्त काम करते ते निरोगी राहण्यावर. की जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही खाणार. 30 नंतर लेडीजला माहित पाहिजे की आपल्याला सप्लाय कॅल्शियमचा कमी पडतोय, बाहेरून घेणं गरजेचं आहे. जेंट्सला 40 नंतर. पण आपल्याला त्या गोष्टी माहीतच नसतात. आपल्याला वाटतं की रोजची चपाती भाजी खाल्ली की काम झालं, पण त्याच्यामुळे 40 नंतर हळूहळू हाडं उठता बसता दुखायला लागतात. पण ताकद असते सहन करण्याची, आपण म्हणतो एवढ्याशासाठी कुठं काय करणार, जाऊ द्या. पण 50 येईपर्यंत मग मात्र झीज झालेली असते, कारण दरवाजाला जर ऑइल पाणी वेळेत नाही केलं आवाज येतानाच तर थोड्या दिवसात तो
निकामी होतो. मग आपण त्याला सुद्धा वेळच्या वेळी ऑइल पाणी करतो. 2 व्हीलर 4 व्हीलर असेल तर दर 6 महिन्याला वर्षाला आपण सर्व्हिसिंग करतो. पण शरीराचं असं वेळेआधी आपण सर्व्हिसिंग कधी करतो का? थोडक्यात हे सर्व्हिसिंगचेच प्रोडक्ट आहे की क्लिनिंग करा, सप्लाय करा, आजारीच पडणार नाही, पुढे जाऊन उद्योग वाढणार नाही की कुठे हे झालं ते झालं. आपण बघतो कॅन्सर सारखे पेशंट झाल्यानंतर काय अवस्था होते आणि मग वाटतं की सगळी कमाई आयुष्याची टाकली तरी पूर्ववत होता येत नाही. त्यासाठी थोडंसं नॉलेज असलं तर हेल्थ तर खूप चांगली राहते, बाकी बिझनेस करायला गेलात तर वेल्थ चांगली मिळते. तर हे प्रॉडक्ट यूज करायला कोणाला काय अडचण वाटेल का की स्वतःसाठी यूज करायला? क्लिनिकचे प्रॉडक्ट आहेत, सप्लिमेंटरी जे आहेत त्या सगळ्या कॅल्शियम, आयर्न, मल्टीव्हिटॅमिन ह्या आपल्या गरजेच्या गोष्टी आणि ज्या गोळ्या 100% बिरघट आहेत. पहिली गोष्ट, कारण गोळ्या आपण टाळतो खाण्याचं का? डॉक्टर सुद्धा 3 किंवा 5 दिवसांचा कोर्स देतात, त्यानंतर सांगतात रिपीट करू नका, कारण त्या केमिकल युक्त गोळ्या असतात. त्यांनाही माहित असते की गोळी एक काम सरळ करणार पण दुसरं काहीतरी वाढवून ठेवणार, हे त्यांनाही माहित असते. साईड इफेक्ट तर ह्याच्यात तसे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत. आपण अगदी उपाशी पोटी 6-6, 7-7 गोळ्यांचे सुद्धा कोर्स आहेत. ज्यांना पाईल्स पण आहे, ज्यांना स्किनचे पण डिसीज आहे, ज्यांना बीपी शुगर पण आहे, त्यांचे सगळा पसार असतो की कशावरचं घ्यायचं. तर बिनधास्त आपण त्यांना 6-6, 7-7 प्रकारचे मेडिसिन ऍट अ टाइम देतो, तेही उपाशी पोटी. उलट ते काही वाटत नाही त्यांना, 1 तासात ते निवांत राहतात आणि नंतर खाणं पिणं चालू करतात. तर अशा पद्धतीने इथे कुठलीही रिस्क नाही, भीती नाहीये की बाबा हे काय कमी जास्त झालं तर कोणाचं काही होत नाही. कारण हे सगळे 1 वर्षाच्या बाळापासून वापरणारे आहेत आपल्याकडे, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे वापरू शकतात. तर सेफ प्रॉडक्ट आहेत. आणि दुसरे आहेत ते म्हणजे घरगुती, जसं आपल्याला पेस्ट पाहिजे, ब्रश पाहिजे, चहा पावडर, चहा करायचं म्हटलं तर चहा पावडर पाहिजे, किंवा हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्या कंपनीच्या होम केअरमध्ये येतात. पर्सनल केअरमध्ये म्हणाल तर सगळे तेल, साबण, शॅम्पू सगळ्या वस्तू येतात. तर अशा सगळ्या घरगुती वस्तूंपासून त्या सगळ्या वस्तू या कंपनीच्या आहेत. आणि इकडे गावाकडे बघाल तर अजून ॲग्रिकल्चर आणि व्हेटरनरी याला सुद्धा चांगला स्कोप आहे, कारण ते सुद्धा WHO सर्टिफाईड टॉनिक आहे. जसं गायींसाठी आपलं लिक्विड पण आहे दूध वाढीसाठी, कॅल्शियम वाढीसाठी. कारण फक्त दूध वाढच महत्वाची नाही तर गायी सुद्धा आजारी पडतात कामा नये. हा, हेल्थ चांगली आहे तेवढं चांगलं. मग त्या पण गोष्टी आहेत. आणि शेतीचं सुद्धा सेम थिंग, केमिकल वापरून 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 भरपूर हे झालेलं आहे की भाजीपाला तर गेला, मातीची सुद्धा वाट लागली. तर आपलं जे टॉनिक आहे त्याच्यात हा ॲलोवेरा जे आपण खातो तिथं ते सगळं यूज केलेलं आहे. गोमूत्र यूज केलेलं आहे, तुलसी यूज केलेली आहे, ॲलोवेरा यूज केलेला आहे. तर ॲलोवेरा महत्वाचं काम करतो. त्याच्यात जे खोदण्याचं काम आहे ना, ड्रिलिंगचं, तो त्यातला ॲलोवेरा करतो. त्याच्यामुळे जेवढा तुम्ही 1-2 वर्ष बुस्टर वापरणार तर हळूहळू लक्षात येतं की माती एकदम भुसभुशीत व्हायला सुरुवात होते. हा, तर अगदी आपल्याला पूर्वी वाटत होतं की चालताना माती पायाला अशी जाणवायची, पण आता तशी जाणवत नाही, कडक लागते. म्हणजे मातीचा मऊपणाच गेलेला आहे, तो पूर्णपणे आपल्या बुस्टर पहिल्यांदाच वापरून लगेच काढणार नाही, कारण खूप दिवसांची त्याच्यात आता हे झालेली कडकपणा आलेला आहे. तो सगळं निघता करता खूप वेळ जाणार आहे. त्याच्यामुळे थोडासा सुरुवातीला डोस जास्त दिला तरीही त्याच्यात काही एक्स्ट्रा टाकलं तर काही नुकसान होत नाही, फायदाच होणार आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही जे काही बाकी इतर खाद्य घालताना ते सुद्धा मुळांपर्यंत पोहोचवण्याचं काम तो बुस्टर करणार आहे. तर असे प्रॉडक्ट जे आहेत ना ते खूप बेस्ट आहेत की रेग्युलर वापरणाऱ्यांना त्याचा नक्की अनुभव येतो. मग तो माणसाचा असू द्या, शेतीचा असू द्या किंवा जनावरांचा असू द्या. तर ह्या पद्धतीचे सगळे प्रॉडक्ट यूज करायचे. आणि आपल्याला काम नक्की काय करायचंय ते बघेल की हे सगळं करून आपल्याला 3% मध्ये जाण्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे.